कस्टडीमध्ये असताना, तिहारमध्येच असताना सीबीआयने काल त्यांची चौकशी केली. आता त्यांना राऊत कोर्टात घेऊन. तर असं आहे की PMLA कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीनं सरकारने दबाव तंत्राचा वापर करून हायकोर्टातून जामीन रद्द करून घेतला आणि सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळेल बरं का, ही खात्री असल्यामुळे त्यांना CBIने दुसऱ्या प्रकरणात अडकवलं. यालाच आम्ही हुकुमशाही म्हणतो. सर, असुद्दीन ओवेसी खासदारीचा शपथ घेताना जे पॅलेस्टाईनचं नाव आलं त्यांची सदस्यता रद्द करावं अशी मागणी विरोधक करत आहे. विरोधक म्हणजे कोण? असं बोल. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे आपल्या भारत सरकारचं ते आधी स्पष्ट करावं. पॅलेस्टाईन हा एक देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतोय. मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही, आणि अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये ही नरेंद्र मोदींचीही भूमिका आहे. जगभरातून पॅलेस्टाईनमधल्या नरसंहारावरती चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर काही ओबीसींकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना. पण मी तुम्हाला सांगतो, पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं नरसंहार आजही सुरू आहे त्याच्यावरती जगाला चिंता आहे. युक्रेनमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये दोन्ही ठिकाणी.